आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोल्हापूर झालो होतो तेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. बोले उभा राहतो आता एकनाथ, तू पुढे ये, बाहेर ये. आता तू लोकांसाठी काम करत आहे, समाजासाठी काम करत आहे. शब्द आजही माझ्या कानात आहे. कधी मी मागितलं नाही, मी सभागृह नेता पण मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर, खांद्यावर माझा हात टाकला. ते झाड आहे वेळ घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार. मी बोलले साहेब नाही मी पार पाडू शकत. मी आता माझी ती मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोलले तू नाही म्हणू नकोस. मला फार त्यांनी आग्रह केला. ते माझ्यासाठी दैवत होतं. मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला थोडा अवधी द्या. आणि मग त्यांनी मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात दिली. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू आहे सांभाळशील, मला विश्वास आहे.